त्या 3 दिवसीय कार्यशाळेचा आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चित्रपट आणि दृश्य संवाद या विषयांवरती डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज तुलजाराम चतुरचंद कॉलेज बारामतीचे प्राध्यापक राहुल चौधरी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांचा परिचय करून मी देणारच आहे, परंतु तत्पूर्वी या कार्यशाळेचे मुख्य संयोजक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख माझे गुरु आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक चौधरी सरांचं शब्दसुमनाने या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये स्वागत करावं. प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर सर. नमस्कार. येते का आवाज? हो, येते. हा, नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आयोजित 3 दिवसीय नेट सेट आणि पेट कार्यशाळेसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनला आपल्यात उपस्थित असलेले प्राध्यापक राहुल चौधरी सर, माझे सहकारी डॉक्टर विनोद निताळे सर, डॉक्टर सोमनाथ वडनेरे सर, डॉक्टर गोपी सोरडे सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा ह्या कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे. ह्या शेवटच्या दिवशी 2 सत्र होणार आहे आणि तिसरं सत्र समारोपाचं होणार आहे. चौधरी सर जे आहेत यांचा परिचय गोपी सोरडे सर करूनच देतील. मी विद्यापीठाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने राहुल चौधरी सरांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं आमच्यासाठी वेळ काढला आणि आज ते आपल्यात उपस्थित आहे. ते आज आपल्याला मार्गदर्शन करतील आणि हे मार्गदर्शन जे आहे हे आपल्यासाठी निश्चितच जे आहे भविष्यासाठी किंवा तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. भविष्यातही चौधरी सर जे आहेत आम्हाला असं सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. खर तर प्राध्यापक राहुल चौधरी सर आपल्याला चित्रपट आणि दृश्य संवाद या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. राहुल चौधरी सरांचा तसं परिचय खूप मोठा आहे, परंतु मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देणार आहे. डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी तुलजाराम चतुरचंद कॉलेज बारामती येथे ते प्राध्यापक आहेत. ते स्वतः त्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. यापूर्वी त्यांनी अहमदनगर येथील पत्रकारिता विभागात 7 वर्ष म्हणून अध्यापनाचं कार्य केलंय. त्याशिवाय मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये एडिटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. झी टीव्ही या वृत्तवाहिनीवरती न्यूज रिपोर्टर म्हणून त्यांनी ते कार्यरत होते. त्यावेळी अनेक स्टोरीज त्यांनी दर्जेदार स्टोरी दिल्या आणि त्याचा इम्पॅक्ट देखील दिसून आलाय. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग आहे. रिसर्च पेपर त्यांनी लिहिलेले आहेत. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अनेक विषयांवरती डॉक्युमेंटरीज निर्मिती केलेली आहे. अशा त्यांचा परिचय खूप व्यापक आहे, परंतु अशा अनुभवी संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत चौधरी सर, आणि ते आपल्याला चित्रपट आणि दृश्य संवाद या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. मी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. चौधरी सर.
थँक्यू सर. सर आवाज येतोय? हो, येतोय. धन्यवाद सर, एवढा छान परिचय माझा तुम्ही करून दिलात आणि मला या लेक्चरला बोलण्याची संधी तुम्ही मला भटकर सरांनी दिली, त्याबद्दल मी सर्व विभागाचे, सर्व प्राध्यापकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि मी माझ्या लेक्चरला सुरुवात करतो. स्क्रीन शेअर करणार आहे मी. एक सेकंड सर. सर दिसते? नाही सर. तुम्ही कोहोस्ट केलं ना बाई? हो सर, केलंय आणि शेअरची परमिशन पण आहे सरांना. हो परमिशन दिलेली आहे सर? हो सर, हो हो परमिशन हो. आहे. आणि को होस्ट पण केलेलं आहे तुम्हाला. सर फाईल बंद करून पुन्हा चालू करा म्हणजे होईल ते. ओके. दिसते सर स्क्रीन? हो, हो दिसते दिसते स्क्रीन. फुल स्क्रीन करावं लागेल. फुल स्क्रीन करा फक्त सर. फुल स्क्रीन केले सर. फुल स्क्रीन दिसते? नाही नाही, फुल स्क्रीन म्हणजे हे आहे, हे व्हिडिओ. तुमचं व्हिडिओचं जे आहे ते छोटं दिसतंय आणि साईडला हे दिसतंय. माईक बंद करा बाकीच्यानी. दिसते का सर? सर सुरू करा स्क्रीन तुम्ही. दिसते सर, सुरू करा तुम्ही. ओके ओके. मित्रांनो, आजचा विषय आपला फिल्म अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे. चित्रपट आणि दृश्य संवाद. व्हिज्युअल कम्युनिकेशन, इमेज दॅट अपील्स टू द ह्युमन सेन्स व्हेन रिचेस द ब्रेन थ्रू द आय. चौधरी सर, काहीतरी मिसिंग झालंय. तुम्ही शेअर स्क्रीन केलेला आहे म्हणजे युट्यूब शेअर झाले त्याच्यामध्ये. तुम्ही पॉवर पॉइंट शेअर करा म्हणजे स्पेसिफिक. तुम्ही पॉवर पॉइंट बनवलंय ना सर? आता बघा सर. आता आले सर. हो. ओके. आणि सर प्लीज मराठी जास्त केलं तर अधिक चांगलं होईल. हो हो सर, फक्त प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये केलंय. हो ठीक आहे. एक्सप्लेन मराठीमध्येच करणार. ठीक आहे. येस सर, येस सर. ओके, थँक्यू सर. चित्रपट आणि दृश्य संवाद या विषयावर आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, व्हिज्युअल कम्युनिकेशन, व्हिज्युअलचा संबंध आपल्याला सकाळपासून तर रात्री डोळे बंद करेपर्यंत आपल्यासोबत व्हिज्युअलचा संबंध येतो. तो अशा प्रकारे की आपण जेव्हा डोळे उघडतो तेव्हा आपल्या समोर असंख्य व्हिज्युअल्स म्हणजे भरपूर व्हिज्युअल्स आपल्या डोळ्यासमोर दिसत असतात. म्हणजे आपण डोळ्यांनी व्हिज्युअल बघतो आणि डोळे ते व्हिज्युअल आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवतात. सो इमेज दॅट अपील्स टू द ह्युमन सेन्स व्हेन रिचेस द ब्रेन थ्रू द आय, म्हणजे आय थ्रू आपल्याला दिसणारे व्हिज्युअल्स ते ब्रेन पर्यंत पोहोचते अँड देन ब्रेन ते व्हिज्युअल्स इंटरप्रिट करते, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला सांगते आणि मग आपण त्या व्हिज्युअल सोबत इमोशनली आणि सायकोलॉजिकली किंवा मग फिजिकली
कनेक्ट होतो आणि रिॲक्ट होतो. तर ही प्रोसेस जी आहे ती निरंतर आपली चालू असते, निरंतर आपण करत असतो. म्हणजे आपण कुठे फिरायला गेलो किंवा बाहेर गेलो तर आपल्याला असंख्य व्हिज्युअल्स आपल्या डोळ्याने दिसतात आणि आपण ते व्हिज्युअल्स बघून त्याचं इंटरप्रिटेशन करत असतो आणि मग त्याच्यामधून आपण आपल्या भावना आपल्या तयार होतात. जसं की आपण कधी कधी इमोशनल होतो, कधी कधी आपले वेगवेगळे भाव तयार होतात, आपण आपली बॉडी त्या पद्धतीने रिॲक्ट करते, म्हणजे त्याच्यावर आपण फीडबॅक देतो आणि हे सगळं करणं म्हणजेच कम्युनिकेशन करणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे असं मला वाटतं. सो आयडिया, व्हिज्युअल्स, इमेज, आय अँड ब्रेन, दिस इज द चेन. ही चेन आहे की आपण एखादी इमेज आहे, एखादं व्हिज्युअल आहे, ते व्हिज्युअल आपण बघतो डोळ्यांनी, ते ब्रेन पर्यंत सर्क्युलेट कनेक्शन जातं, ब्रेनला ट्रान्सफर होतं आणि ब्रेन ते इंटरप्रिट करून पुन्हा आणखी आपण त्यावर फीडबॅक देतो. सो इट इज अ प्रोसेस ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन. कॉन्सन्ट्रेट करूयात. व्हिज्युअल कम्युनिकेशन इज द ट्रान्समिशन ऑफ information and idea using symbols and imagery. व्हिज्युअल कम्युनिकेशन काय तर आपल्याला असंख्य आयडिया आपल्या डोक्यामध्ये असतात. त्या आयडियाजला आपण जेव्हा काही साईन, सिम्बॉल किंवा इमेज आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून कन्व्हे करतो, मांडतो, एक्सप्रेस करतो, तेव्हा त्याला आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणू शकतो. एवढ्या सोप्या भाषेत आपण व्हिज्युअल कम्युनिकेशनचे डेफिनेशन करू शकतो. व्हिज्युअल म्हणजे काहीही आयडिया, कोणत्याही कल्पना आपल्या डोक्यात जेव्हा जनरेट होतात तेव्हा त्याला आपल्याला एक्सप्रेस करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी आपण अनेक माध्यम वापरतो एक्सप्रेस होण्यासाठी. जसं व्हर्बल कम्युनिकेशन असेल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असेल, त्यापैकीच आणखी एक प्रकार म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशन. आणि आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन करण्यासाठी काय वापरतो तर सिम्बॉल, सायन्स सिम्बॉल, इमेजेस आणि व्हिज्युअल्स याच्या थ्रू आपण, या एलिमेंट थ्रू आपण आपल्या आयडिया, आपल्या कल्पना ट्रान्समिट करतो, एकमेकांना देवाणघेवाण करतो किंवा लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा लोकांकडून आपण ग्रहण करतो. त्याला आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणू शकतो. सो व्हिज्युअल कम्युनिकेशन इज बिलीव्ड टू बी द टाइप दॅट पीपल रिअली ऑन मोस्ट and it includes sign, graphics design, films, typography and etc. So याच्यामध्ये सगळ्या सायन्स, ग्राफिक्स, फिल्म्स, टायपोग्राफी, व्हिज्युअल्स या सगळ्या गोष्टींचं इन्क्लुजन, या सगळ्या गोष्टी, हे सगळे एलिमेंट व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये येतात. देन जेव्हा आपल्या डोक्यामध्ये एखादी कल्पना जनरेट होते आणि ती कल्पना आपण एखाद्याला पाठवतो, ती आपण व्हिज्युअली शेअर करतो, पुन्हा आणखी त्याची देवाणघेवाण होते, तर त्यामध्ये सगळ्यात पुन्हा महत्वाची प्रोसेस येते ते म्हणजे व्हिज्युअल इंटरप्रिटेशन. व्हिज्युअल इंटरप्रिटेशन करणं फार महत्वाचं असतं. म्हणजे काय, व्हिज्युअल इंटरप्रिटेशन इज रिस्पॉन्सेस टू द व्हिज्युअल इमेज लार्जली डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल ग्राफिकल सराउंडिंग. आता हे व्हिज्युअल इंटरप्रिटेशन आहे म्हणजे आकलन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. व्हिज्युअलचं आकलन करणं आहे, ते आकलन करणं व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे ते डिपेंड कशावर आहे तर आपल्या सराउंडिंगवर डिपेंड आहे, आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कल्पना किंवा आपल्याला असलेलं त्याबद्दलचं ज्ञान, नॉलेज, आपला असलेला सामाजिक स्तरावरचा त्या विषयाला समजून घेण्याचा दर्जा किंवा आपण म्हणून पातळी, या गोष्टींवर मात्र त्या व्हिज्युअलचं इंटरप्रिटेशन आपण करू शकतो किंवा आकलन, त्याला आपण म्हणतो, आकलन होऊ शकतं. ते सगळ्यांचं एखाद्या व्हिज्युअलला बघून किंवा एखाद्या व्हिडिओला बघून, एखाद्या इमेजला बघून, त्या इमेजला बघण्याचं, इंटरप्रिटेशन करण्याचं किंवा त्या इमेजला समजून घेण्याची सगळ्यांची पातळी एकच असेल का तर मुळात नाही. कारण ते इंटरप्रिटेशन असतं ते इंडिव्हिज्युअल लेवलला केलं जातं आणि इंडिव्हिज्युअल लेवलला आपण आपलं जिओग्राफिकल, आपलं सराउंडिंग, आपलं सामाजिक स्तर, आपलं ज्ञानाची पातळी किंवा वय आणि मग एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे एखादी फिल्म आहे किंवा एखादं व्हिडिओ आहे आणि तो एखाद्या सिटीमध्ये, शहरामधल्या शिकलेल्या व्यक्तीला दाखवला आणि तोच व्हिडिओ जर एखाद्या गावामधल्या किंवा एखाद्या कामगाराला दाखवला तर तो सारखंच, त्या दोन्ही गोष्टींचा अर्थ जो त्या व्हिज्युअल मधून निघतोय तो सारखाच निघेल किंवा सारखाच इंटरप्रिट होईल तर असं नाहीये. तो अर्थ व्यक्तिपरत्वे बदलत असतो. म्हणून व्हिज्युअल इंटरप्रिटेशन हे इंडिव्हिज्युअल थिंग्स आहे, वैयक्तिक गोष्ट आहे व्हिज्युअलचं इंटरप्रिटेशन करणं.
आणि इंटरप्रिटेशन इज द प्रोसेस, इंटरप्रिटेशन इज द म्हणजे आकलन हे व्हिज्युअल कम्युनिकेशन मधलं कोणत्याही कम्युनिकेशन मधला एक टप्पा आहे असं मी म्हणतो. सो व्हिज्युअल इंटरप्रिटेशन करण्यासाठी नंतर मग आपल्याला काय लागतं, म्हणजे आपण आकलन केव्हा करतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट समजते केव्हा, जेव्हा आपल्याला त्याची साक्षरता असते किंवा त्याची लिटरसी असते किंवा ते समजण्याची पातळी आपल्यामध्ये असते, तेव्हा आपल्याला ते समजेल. सो जेव्हा आपल्याला जर व्हिज्युअल समजून घ्यायचं असेल, पहिले तर कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला व्हिज्युअल समजून घ्यावं लागेल, इंटरप्रिट करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग त्याची साक्षरता असणं गरजेचं आहे. सो टू अंडरस्टँड व्हिज्युअल लँग्वेज और टू कम्युनिकेट व्हिज्युअली a set of mental skill and competencies required the called visual literacy. आपल्याला व्हिज्युअल लिटरसी असणं गरजेचं आहे, व्हिज्युअल साक्षरता असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही भाषा अवगत असणं गरजेचं आहे, ती भाषा समजणं गरजेचं आहे. जसं आपण मराठी बोलतो, मी मराठी बोलतोय, का बोलतोय, कारण मला मराठी समजते, मला मराठी बोलता येते आणि तुम्ही मराठी समजू शकता, तुम्हाला ते माझं बोलणं समजतं. म्हणजे काय तर तुम्हाला पण मराठी समजते आणि मराठी बोलता येते. म्हणजे काय तर आपल्यामध्ये मराठीची लिटरसी, मराठी या लँग्वेजची लिटरसी आहे, आपल्याला साक्षर आहोत आपण आणि आपल्याला ती मराठी भाषा माहिती आहे. सो व्हिज्युअल लिटरसी असणं गरजेचं आहे ते आपल्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन करण्यासाठी. सो मग आता व्हिज्युअल लिटरसी असणं गरजेचं आहे, तर मग व्हिज्युअल लिटरसी येईल कशी, व्हिज्युअल लिटरेट होणार कसं, हाऊ टू बिकम व्हिज्युअल लिटरेट. सो व्हिज्युअल अंडरस्टँडिंग कम्स फ्रॉम वन्स इन्व्हॉल्वमेंट इन द वर्ल्ड ऑफ व्हिज्युअल्स. मग आपल्याला त्या व्हिज्युअलच्या जगामध्ये, व्हिज्युअलच्या विश्वामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल, आपल्याला व्हिज्युअलला कनेक्ट व्हावं लागेल. फॉर एक्झाम्पल समजा आता एखादं एक्झिबिशन, पेंटिंगचं एक्झिबिशन आहे आणि ते एक्झिबिशन बघायला तुम्ही गेला, तुम्हाला सगळ्याच पेंटिंग तिथल्या कळतील असं नाही, सगळंच तुम्हाला तिथं कळेल असं नाही, कारण आपण नव्याने तिथं बघायला गेलोय, कधीतरी आपण पेंटिंग बघतोय. तुम्हाला ते पेंटिंग कळण्यासाठी वारंवार त्या पेंटिंग बघावं लागतील, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल, नंतर आपल्याला ते कळेल, ते आपल्याला कम्युनिकेट होईल. सेम टाइम आपल्याला जर व्हिज्युअल लिटरसी यायला पाहिजे असेल किंवा आपल्याला व्हिज्युअल लिटरेट व्हायचं असेल, तर आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल, व्हिज्युअल्स समजून घ्यावं लागतील किंवा ते वारंवार बघावं लागतील. सो मोर यू इन्व्हॉल्व्ह मोर यू नो, म्हणजे तुम्ही जेवढे इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढं तुम्हाला माहित होईल. अँड मोर यू सेन्स, आणि त्याचा सेन्स क्रिएट होईल तुम्हाला. जेव्हा तुम्हाला त्याचा सेन्स क्रिएट होईल, मोर यू सेन्स, मोर यू सिलेक्ट, मोर यू परसिव्ह. म्हणजे जेव्हा तुम्हाला सेन्स येईल तेव्हा तुम्ही सिलेक्ट करायला शिका. म्हणजे तुम्ही कोणता व्हिडिओ बघायचा, कसा बघायचा आणि तो परसिव्ह कसा करायचा याकडे वळाल. आणि व्हेन यू परसिव्ह द मोर यू रिमेंबर, जेव्हा तुम्ही ती गोष्ट परसिव्ह कराल, म्हणजे त्याचं आकलन कराल, ते समजून घ्याल, तेव्हा तुमच्या ते जास्त डोक्यात राहील. आणि जेव्हा तुमच्या ती गोष्ट जास्त डोक्यात राहील, तेव्हा तुम्ही ती गोष्ट शिकाल. म्हणजे व्हेन यू रिमेंबर, द मोर यू रिमेंबर द मोर यू लर्न. जेव्हा तुम्हाला जास्त लक्षात राहील तेव्हा तुम्ही जास्त शिकाल. अँड व्हेन यू लर्न यू विल बी लिटरेट. जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्ही लिटरेट झालेले असाल, साक्षर झालेले असाल. मग आता शिकायचं काय आहे, तर आपल्याला व्हिज्युअल लँग्वेज शिकायची आहे. म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला काय शिकायचं आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला व्हिज्युअल लँग्वेज शिकायची आहे, सिनेमा लँग्वेज शिकायची आहे. सो नाऊ कॉन्सन्ट्रेट ऑन द लँग्वेज ऑफ सिनेमा. आता आपण लँग्वेज ऑफ सिनेमाकडे बोलतोय. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला समजा कोणतीही भाषा शिकायची असेल तर महत्वाची गोष्ट काय लागतं. आता समजा आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे, इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला काय लागतं, तर इंग्रजी शिकण्यासाठी आपण पहिले जे 26 अल्फाबेट्स आहेत, त्याचे अक्षर आहेत, ते शिकावे लागते आपल्याला, ते माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जेव्हा ते अक्षर माहित होतील तेव्हा आपण त्यांचे शब्द बनवतो. म्हणजे अल्फाबेट्स पासून आपण शब्द बनवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍपल शब्द APPLE ऍपल, तर ए आला, पी आला, एल आला आणि ई आला, हे आपण एकत्र आणलेत आणि मग ऍपल तयार झालं. आणि मग आपण आय लाईक ऍपल म्हणजे आपण मग सेंटेन्स तयार करतो. सो कोणतीही भाषा समजण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर पहिली गोष्ट त्याचे अल्फाबेट्स माहित पाहिजेत, त्याचे अक्षर माहित पाहिजेत आणि त्याचं ग्रामर माहित पाहिजे. सो एव्हरी लँग्वेज हॅज इट्स ओन अल्फाबेट्स, ओन ग्रामर. त्याचं प्रत्येक भाषेला एक त्याचे ग्रामर आहे, त्याचे रूल्स आहेत, त्याचे रूल्स रेग्युलेशन असेल. सो सिनेमा लँग्वेज जी आहे किंवा व्हिज्युअल लँग्वेज आपण ज्या म्हणतो त्याचे पण तसेच अल्फाबेट्स आहेत. आतापर्यंत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही तर व्हिज्युअल बघतो आणि समजून घेतो किंवा आम्हाला तसंच समजतं, पण व्हिज्युअल लँग्वेजचे अल्फाबेट्स कधी आम्ही ऐकलं नाही. पण व्हिज्युअल लँग्वेजचे अल्फाबेट्स म्हणजे कोणते, तर सिनेमॅटोग्राफी, कलर, साऊंड,
म्युझिक, एडिटिंग अँड इमेजिंग सीन्स. दीज आर द अल्फाबेट्स ऑफ व्हिज्युअल लँग्वेज. म्हणजे या गोष्टी जर आपल्याला समजल्यात, या गोष्टी जर आपण समजून घेतल्यात आणि त्या वापरल्यात, तर आपण व्हिज्युअल लँग्वेज सोबत लिटरेट झालो, व्हिज्युअल लँग्वेज सोबत कनेक्ट झालो, किंवा व्हिज्युअल लँग्वेज आपण शिकलो असं आपल्याला डेफिनेटली म्हणता येईल. सो हाऊ दे आर पुट टुगेदर इन द ग्रामर अँड सिंटेक्स इन सिनेमा. आता आपण बघूयात की ते कशा पद्धतीनं ते एकत्र येतात, म्हणजे ते अल्फाबेट्स एकत्र येऊन ते एकत्र जोडून मग त्याचं सेंटेन्स तयार करतात, म्हणजे एक सिनेमा तयार होतो किंवा लँग्वेज तयार होते. सो कन्व्हेन्शन रिजनल अँड ग्लोबल, आणि त्याचं कन्व्हेन्शन हे रिजनल आणि ग्लोबल असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरेचदा व्हिज्युअल लँग्वेज म्हणजे कसं आता मांडलं जातं. फॉर एक्झाम्पल समजा आता आपल्याला सांगायचं आहे की दिवस संपतोय, दिवस संपताना आपल्याला सूर्य जर मावळताना दाखवला तर आपल्याला समजतं की दिवस संपलाय आणि आता नवीन दिवस उद्या सुरू होणार आहे. किंवा सूर्य जर उगवताना दाखवला व्हिज्युअल्स मध्ये, मध्येच जर सूर्य उगवताना दाखवला व्हिज्युअल्स मध्ये, तर इट्स मीन आता नवीन दिवस सुरू झालेला आहे. याचा म्हणजे हे आहे रिजनल, हे कन्व्हिक्शन आहे. हे आपल्याला आपण जेव्हा बघतो तेव्हा जेवढा ऍक्च्युअल टाइम असतो तेवढाच ऍक्च्युअल टाइम वापरला जात नाही, तर तो टाइम स्पॅन म्हणून तिथं वापरला जातो, आणि हे टूल्स आहेत टाइम स्पॅनचे. सो दिस इज द ग्रामर ऑफ दी व्हिज्युअल लँग्वेज. बरेचदा असं होतं, तर काही फिल्ममध्ये सिटी ऑफ गॉड नावाची एक फिल्म आहे, मला माहिती तुम्ही बघितली असेल. त्याच्यामध्ये किंवा अनेक फिल्ममध्ये शॉट असतो की एखादा छोटा एजचा एखादा मुलगा असतो आणि तो चालतो 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 आणि चालता 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 तो डायरेक्ट यंग एज मध्ये येतो, म्हणजे टीनेज मधून तो डायरेक्ट यंग एज मध्ये येतो. म्हणजे त्या तसं ट्रान्झिशन आणि तसं व्हिज्युअल इफेक्ट्स वापरून त्याला डायरेक्ट यंग एज मध्ये दाखवतात. सिटी ऑफ गॉड मध्ये तो मुलगा एका ठिकाणी फुटबॉल पकडतो, कॅमेरा गोल 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 राऊंड फिरतो आणि तो डायरेक्ट मोठा झालेला असतो. दिस इज द टाइम स्पॅन ऑफ दी टाइम स्पॅन. म्हणजे ते आपल्याला या एका काळामधून दुसऱ्या काळामध्ये घेऊन जात आहेत. मी याच्यासाठी तुम्हाला एक दुसरं उदाहरण पण दाखवू शकतो. फार चांगलं उदाहरण आहे, फार चांगलं काय म्हणतो त्याला, फेमस एक उदाहरण आहे, ते तुम्हाला मी शेअर करतो. व्हिज्युअल्स. सर स्क्रीन दिसते? हो, दिसत आहे सर. सर शेअर विथ साऊंड करा सर. सर साऊंडची गरज नाही नाही का? व्हिज्युअल वर कॉन्सन्ट्रेट. राईट. तर हे फार फेमस असं उदाहरण आहे, व्हिज्युअल्स आहे. कशासाठी? तर बघा, ते एक आदिमानवांची एक टोळी आहे, म्हणजे वानरांची आपण म्हणूया ते टोळी आहे, आणि ती एक बोन, ते भांडण करता करता त्या फिल्म मध्ये ते बोन एक वर फेकतात आणि ते बोन डायरेक्ट सॅटेलाइट होऊन खाली येतं. म्हणजे एका युगामधून डायरेक्ट दुसऱ्या युगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन एका व्हिज्युअलनं, म्हणजे 1-2 सेकंदाच्या 4 सेकंदाच्या व्हिज्युअलनं आपण एका युगामधून दुसऱ्या युगामध्ये किंवा एका एज मधून दुसऱ्या एज मध्ये ट्रान्सफर झालेलो आहोत. हे फक्त काय तर एक ट्रान्झिशन वापरून किंवा एक व्हिज्युअल वापरून. तर दिस इज द पॉवर ऑफ दिस लँग्वेज. ह्या लँग्वेजची ही पॉवर आहे. सिनेमा लँग्वेज हे टेक्निक आहे या लँग्वेजचं, म्हणजे ते आपल्याला इंटरप्रिट होतंय, ते कळतंय आपल्याला. आता ती पूर्ण जर फिल्म बघितली आणि पूर्ण जर सीन बघितला, तुम्ही बघितलं की ते एक कम टू दी करंट एरा, म्हणजे आपण सायंटिफिक किंवा मग सॅटेलाइटच्या एरामध्ये आपण तिथं येतो आणि मग तिथून फिल्म सुरू होते. तर दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन, दिस इज द लँग्वेज ऑफ सिनेमा. सो आपण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण काही एलिमेंट्स बघितले, जसं सिनेमॅटोग्राफी, कलर, साऊंड, एडिटिंग अँड इमेजिंग सीन. तर यावर कॉन्सन्ट्रेट करू आणि आपण व्हिज्युअल लँग्वेज काय आहे ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, मी थोडं फास्ट जाणार आहे, कारण आपलं टॉपिक मोठा आहे आणि वेळ आपल्याला कदाचित कमी असेल. सो सिनेमॅटोग्राफी हा फार महत्वाचा विषय आहे व्हिज्युअल लँग्वेजसाठी, कारण विदाऊट कॅमेरा, विदाऊट सिनेमॅटोग्राफी आपण व्हिज्युअल इमेजिंग करू शकत नाही किंवा इमेज जी आहे ती इमेजिंग करू शकत नाही. सो सिनेमॅटोग्राफी हा वर्ड ग्रीक लँग्वेज मधून आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की रायटिंग विथ मोशन, म्हणजे मोशनची रायटिंग. आता मोशन हा शब्द फार महत्वाचा आहे.
म्हणजे इमेज, एक सिंगल इमेज जी असते ती सिंगल स्टॅटिक इमेज असते, पण व्हिज्युअल्स हे मोशन सोबत डील करतात. म्हणजे व्हिज्युअल्स हे मोशन मध्ये असतात, म्हणजे त्याला एक गती असते. सो व्हिज्युअल सिनेमॅटोग्राफी नॉट मिअरली अन ऍक्ट ऑफ पॉइंटिंग द कॅमेरा अँड शूटिंग. सिनेमॅटोग्राफी काय तर कॅमेरा घेतला आणि शूट केलं, एखादा व्हिज्युअल शूट केला आणि ठेवला, असं होत नाही. तर त्याच्या मागे काही थॉट्स असावे लागतात, त्याच्यामागे काहीतरी क्रिएटिव्हिटी असावी लागते, जेणेकरून तुमच्या कागदावरच्या वर्ड्स मधलेल्या असलेल्या आयडिया तो कॅमेरा काय करतो किंवा सिनेमॅटोग्राफर काय करतो, तर तो त्याला व्हिज्युअल मध्ये कन्व्हर्ट करतो विथ इमोशन्स, विथ इस व्हॅल्यू, विथ टोन्स, विथ इंटेंजेबल इन नॉन व्हर्बल फॉर्म मध्ये. म्हणजे तुमच्या आपल्या वर्डला, शब्दांना, तुमच्या कागदावरच्या आयडियाला किंवा डोक्यातल्या डायरेक्टरच्या कल्पनांना सिनेमॅटोग्राफी थ्रू आपण व्हिज्युअल मध्ये कन्व्हर्ट करतो आणि त्याला त्याच्यामध्ये त्याचे इमोशन्स, त्याच्या व्हॅल्यू, त्याच्या टोन्स ह्या आपण इन्सर्ट करतो. दिस इज द सिनेमॅटोग्राफी. इट रेफर्स टू द एनी अँड ऑल व्हिज्युअल्स एलिमेंट इन द फिल्म. ह्या सगळ्या एलिमेंट्सला किंवा सगळ्या व्हिज्युअल्सला अनेक एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड होतात आणि त्याला ते सपोर्टिव्ह काम करत असतात. सो ऍट द हार्ट ऑफ इट क्रिएटिव्ह मीडियम आहे. क्रिएटिव्ह मीडियम या अर्थाने की प्रत्येक वेळेसनं जो डायरेक्टरनं अर्थ मांडलेला आहे किंवा जे सिनेमॅटोग्राफरनं ठरवलेलं आहे, जे शब्द ठरवलेले आहेत, त्याला वेगवेगळ्या स्वरूपात ऑडियन्सला कन्व्हिन्स होईल, ऑडियन्सला तोच अर्थ कन्व्हिन्स होईल, पोहोचेल, या अर्थानं ते व्हिज्युअल कॅप्चर करणं हे क्रिएटिव्ह मीडियम. आणि त्याच पद्धतीनं इतर टेक्निकल इक्विपमेंट यासाठी लागणारे जे आहेत, म्हणजे कॅमेरा, लेन्सेस किंवा इतर टेक्निकल इक्विपमेंट आहेत, टेक्निकल स्किल आहे, ते व्यवस्थितपणे हाताळणं, हे सगळं फार सिनेमॅटोग्राफीचं फार क्रिएटिव्ह काम आहे. सो रेंज ऑफ मेथड अँड टेक्निक्स यूज टू ऍड लेयर्स ऑफ मिनिंग अँड सबटेक्स्ट ऑफ द कंटेंट ऑफ द फिल्म. सो ह्या टेक्निक्स आणि या सगळ्या वेगवेगळ्या लेयर्सला त्याचे मिनिंग्स क्रिएट होतात, वेगवेगळ्या लेयर्सला सिनेमॅटोग्राफी काम करत असते. म्हणजे डेव्हलपमेंट पण सुद्धा होत असतात. आपण हिस्ट्रीत जाणार नाहीये फार, पण आपण सिनेमॅटोग्राफीचा जर थोडासा मागोवा घेतला तर आधी स्टॅटिक फिल्म किंवा फिक्स फ्रेम मध्ये शूट केलं जायचं किंवा स्टॅटिक शॉट शूट केले जायचे. पण ही सगळी डेव्हलपमेंट व्हायला, म्हणजे सिनेमॅटोग्राफीची डेव्हलपमेंट व्हायला किंवा मग व्हिज्युअल लँग्वेजची डेव्हलपमेंट व्हायला जवळपास आपल्याला, आता आपण या स्टेजला आहोत तर आपण ही डेव्हलपमेंट कुठून सुरू झाली, तर जवळपास 100 किंवा 100 पेक्षा जास्त वर्ष आधीपासून ही डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे किंवा ची सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण ती भाषा, व्हिज्युअल भाषा जी आहे, सिनेमॅटिक लँग्वेज जी आहे, ती सिनेमा लँग्वेज जी आहे, ती डेव्हलप होत आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे फार मोठी ट्रान्सफॉर्मेशन, फार मोठं टेक्निकल काय म्हणतो आपण त्याला, टेक्निकल इव्हॉल्युशन या भाषेमध्ये, या लँग्वेजमध्ये किंवा सिनेमॅटोग्राफीमध्ये झालेलं आपल्याला दिसते. सो दिस इज द सिनेमॅटिक टेक्निक्स. सिनेमॅटोग्राफीचं किंवा व्हिज्युअलचं एक फार मोठं छोटं युनिट आणि एकदम इम्पॉर्टंट युनिट आहे, फार टायनी आपण एलिमेंट त्याला आपण म्हणूया, ते म्हणजे फ्रेम. आणि फार महत्वाचं आहे. आता फ्रेम म्हणजे काय, तर फ्रेम इज अ इमेज. आपण त्याला एक इमेज म्हणतो, एक चित्र, एक फोटोग्राफ्स इज अ फ्रेम. सो बट इट टेल्स बियॉन्ड दॅट, म्हणजे ते त्याच्या पलीकडे जाऊन बरंच काही सांगत असते. फक्त ती इमेज किंवा जस्ट अन इमेज. फ्रेम कन्व्हे व्हिज्युअल इन्फॉर्मेशन. फ्रेम काय करतं, तर आपल्याला व्हिज्युअल इन्फॉर्मेशन कन्व्हे करतं. इट इज डेलिबरेटली पुट देअर इन द डायरेक्टर. आणि त्या फ्रेम मध्ये, त्या पिक्चर मध्ये, त्या एका इमेज मध्ये जे काही दिसतं ते डेलिबरेटली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सिनेमॅटोग्राफरनं किंवा डायरेक्टरनं केलेला असतो. म्हणजे ज्याला तुमच्यासोबत व्हिज्युअल लँग्वेज थ्रू कम्युनिकेट व्हायचं आहे, त्याने तुम्हाला त्या फ्रेम मध्ये एलिमेंट पुट करून तुमच्या समोर त्याच्या डोक्यातल्या कल्पना मांडलेल्या असतात. दिस इज द व्हिज्युअल लँग्वेज. ही व्हिज्युअल लँग्वेज आहे. म्हणजे तुम्ही जर फोटोग्राफी करत असाल आणि तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल, तुम्ही जर एखादी सोशल फोटो तुम्ही असे काढत असाल, तर तुम्हाला काही विषय जर तुमच्या डोक्यात असतील, तर तुम्ही काय करता, तो विषय तुमच्या कॅमेरामध्ये, तुमच्या फ्रेममध्ये कॅप्चर करता आणि तो मग त्या इमेज थ्रू, त्या फोटो थ्रू तुम्ही कम्युनिकेट होता लोकांसोबत. अनेक असे फोटोग्राफ्स आहेत जसं जर्नलिझम मध्ये वापरले जातात की त्याच्या थ्रू लोकांसोबत कम्युनिकेट केलं जातं. बट दॅट्स एलिमेंट, म्हणजे ते एलिमेंट जे फोटोग्राफ्स मध्ये वापरले जातात,
जी कल्पना जी फोटोग्राफ्स मध्ये वापरली जाते, त्या इमेज मध्ये वापरली जाते, ते त्या फोटोग्राफरने, त्या सिनेमॅटोग्राफरने, त्या डायरेक्टरने त्यामध्ये मांडलेली असते आणि त्याच्या थ्रू तो एक्सप्रेस झालेला असतो. सो फ्रेम इंटेंडेड बाय द डायरेक्टर अँड फॉर द ऑडियन्स. ऑडियन्सला डायरेक्टरचं म्हणणं समजेल या अर्थाने फ्रेम एक्सप्रेस होत असते. सो डायरेक्टर डायरेक्ट टू द ऑडियन्स थ्रू द व्हेरियस सिनेमॅटिक टूल. म्हणून डायरेक्टर काय करत असतो, तर डायरेक्टर हा ऑडियन्सला डायरेक्ट करतो की तुम्ही माझ्या इमेजकडे कसं बघा, माझ्या व्हिज्युअल्सकडे कसं बघायचं, हे डायरेक्टर ऑडियन्सला कन्व्हिन्स करून सांगत असतो. सो डायरेक्टर ठरवतो की ऑडियन्सने कुठं बघावं, काय बघावं आणि कोणत्या सिक्वेन्समध्ये बघावं, हे डायरेक्टर ठरवतो आणि आपण त्या पद्धतीनं व्हिज्युअल्स आपण इंटरप्रिट करत असतो किंवा आपण व्हिज्युअल्स परसिव्ह करत असतो. सो अ फ्रेम कन्वे मिनिंग, मूड, टोन, ऍटमॉस्फिअर अँड सबटेक्स्ट ऑफ द फिल्म. म्हणजे फ्रेम जी असते, आता फ्रेम हा सिंगल युनिट आहे व्हिज्युअलचं, एक अशा फ्रेमची एक सिरीज मिळून व्हिज्युअल तयार होते. फॉर एक्झाम्पल समजा काही एका अर्थाच्या जर काही फ्रेम फोटोग्राफ्स आपण जर एकत्र आणले आणि ते सिक्वेन्सली फ्लिप केले फास्ट मध्ये, व्हिडिओ काय आहे तर व्हिडिओ हे फ्रेमची एक सिरीज आहे आणि ती सिरीज आपण प्ले करतो एका रॅन्डमली एका सिक्वेन्स मध्ये अँड देन इट लुक्स लाईक अ व्हिडिओ. ते आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं आणि त्याला एक मिनिंग असतं, त्याला एक मूड असतो, त्याला एक टोन असतो, त्याला एक ऍटमॉस्फिअर असतं, त्याचा एक स्वभाव असतो. म्हणून ती एक लँग्वेज आहे, म्हणून ती एक भाषा आहे. सिनेमॅटिक हे छोटंसं उदाहरण, हे बायसिकल थीफ ही फिल्म आहे त्यामधलं एक उदाहरण आहे. बघा, फ्रेम मध्ये डायरेक्टरने ठरवलंय की काय दाखवायचं आहे आणि ते इमेज जी आहे ती बरेचसं काही दाखवून जाते. आता आपल्याला या इतक्या फोटोमध्ये आपलं लक्ष कुठंच जात नाही, आपलं लक्ष फक्त त्या दोन एलिमेंटवर जातं, दोन कॅरेक्टरवर जातं आणि आपण डेलिब्रिटली त्या कॅरेक्टरकडेच बघतो. पण आपण त्या कॅरेक्टरकडे का बघतोय, कारण डायरेक्टरनं किंवा त्या सिनेमॅटोग्राफरनं आपल्याला सांगितलं की तुम्ही या कॅरेक्टरकडे बघा आणि हे सांगण्याचं स्किल त्याच्याकडे आहे. दॅट इज व्हिज्युअल लँग्वेज. ते स्किल म्हणजे व्हिज्युअल लँग्वेज आणि तेच आपण आता सिनेमॅटोग्राफी मधून बघतोय. त्या मुलाचे भाव, तो वडील आता हे बायसिकल थीफ जर कोणी बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो त्या वडिलांकडे तो मुलगा कशा पद्धतीने बघतोय. फार मी याच्यावर वेळ घेणार नाही, पण हे उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे. सो कंपोजिशनल चॉईस एक्झरसाइज बाय द डायरेक्टर, म्हणजे ती कंपोजिशन जी आहे त्यामध्ये काय असावं ही सगळी चॉईस डायरेक्टरची असते. अँड डायरेक्टर सिलेक्ट द एम्फसाइजेस व्हॉट व्हिज्युअल एलिमेंट अट्रॅक्ट अटेन्शन टू द व्ह्युअर. म्हणजे कोणत्या व्हिज्युअलनं, कोणत्या इमेजनं, कोणत्या एलिमेंटनं पुढच्या व्यक्तीचं अट्रॅक्शन घ्यावं, अटेन्शन घ्यावं, व्ह्युअरचं अटेन्शन घ्यावं हे डायरेक्टर ठरत असतो. सो व्हेरियस कंपोजिशनल प्रिन्सिपल वर्क टुगेदर इन सिंगल फ्रेम. म्हणजे असे वेगळे एलिमेंट्स जे आहेत ते एकत्र करून फ्रेम मध्ये मांडले जातात आणि ते फ्रेम मग आपल्यासोबत कम्युनिकेट करत असते. आता ही फिल्म बघा, ही या एवढी मोठी फ्रेम आहे पण एकच मोराचं पीस तिथं दिसता लागलेलं आहे, पण तरीही आपलं लक्ष पूर्णपणे, आता इतके एलिमेंट आहेत, तिथं माझा फोटो दिसतोय, इकडे कोण व्यक्ती उभे आहेत, राईट साईडला एक एलिमेंट आहे, पण पूर्ण पिक्चर मध्ये सुरुवातीलाच आपलं लक्ष त्या मोर पिसावर जातं. असं काय जातं? धिस इज द टेक्निक्स ऑफ व्हिज्युअल लँग्वेज. म्हणजे आपण बघताना त्या मोर पिसाकडे बघतोय असं का बोलण्याची पद्धत तशी आहे, म्हणून ती लँग्वेज त्याच पद्धतीनं तशीच आपल्यापर्यंत कन्वे होते. म्हणजे जे शब्द वापरलेले आहेत व्हिज्युअलसाठी ते शब्द आपल्यापर्यंत ऍज इट इज पोहोचतात, कारण शब्द अप्रोप्रिएट वापरलेले आहेत. म्हणून आपल्याला आपलं लक्ष त्या मोर पिसावर जात आहे. सो एक जोसेफ मेस्लिनी नावाचा एक मोठा सिनेमॅटोग्राफर आहे, तो होऊन गेला. त्यानं एक टर्म्स मांडली होती 5 C's ऑफ सिनेमॅटोग्राफी. त्याकडे आपण थोडं लक्ष कॉन्सन्ट्रेट करूयात. त्यानं 1965 मध्ये त्याचा एक बुक लिहिला आणि त्यांना त्याची कन्सेप्ट 5 C's ऑफ सिनेमॅटोग्राफी ही कन्सेप्ट मांडली. बऱ्याचशा डॉक्युमेंटरीसाठी आणि बऱ्याचशा फिल्मसाठी यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आणि त्यानंतर त्यांनी रिसर्च करून काही कन्सेप्ट या डोक्यासमोर आल्या, त्यांनी त्या अनुभवातून मांडलेला आहे. दॅट इज द 5 C's ऑफ कॅमेरा. सॉरी पाटील, सॉरी कोणाला काय म्हणायचं? ओके. कॅमेरा अँगल, कंटिन्युटी, कटिंग, क्लोजअप अँड कंपोजिशन. दीज आर द 5 C's ऑफ सिनेमॅटोग्राफी. हे सिनेमॅटोग्राफीचे 5 C's ते जोसेफ मेस्लिनीनं मांडलेले आहे. सो दिस इज कॅमेरा अँगल्स. कॅमेरा अँगल्स काय असतं? तर कॅमेरा अँगल्स
म्हणजे कॅमेराची पोझिशन, म्हणजे कॅमेरा कोणत्या अँगलनं आपल्याला दाखवणार आहे, कशा पद्धतीनं प्लेस होणार आहे तुम्ही फार डिस्क्राईब करणार नाही. पण कॅमेरा अँगल म्हणजे काय की मी या ठिकाणी या पोझिशनला दिसतोय, कोणता कॅमेरा इथं असावा, इथं असावा, इथं असावा की इथं असावा, म्हणजे की बॅक साईडला असावा, ही झाली कोणत्या अँगलनं मी तुम्हाला दिसेल. दिस इज द कॅमेरा अँगल. इट रेफर्स टू द पोझिशन ऑफ द कॅमेरा विज अ सब्जेक्ट. इमेज साईज अँड इमेज अँगल, म्हणजे इमेजची साईज काय असावी आणि इमेजचा अँगल काय असावा. दिस इज डिफाईन द कॅमेरा अँगल्स. इमेज अँगल डिटरमाइन द व्ह्यू पॉइंट ऑफ द ऑडियन्स. आणि अँगल काय ठरवतो तर ऑडियन्स कोणत्या दिशेनं, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्या व्हिज्युअलकडे बघणार आहे किंवा त्या सीनला किंवा त्या थॉट्सला बघणार आहे, तो परस्यू करणार आहे, हे कोण ठरवतं तर हे कॅमेरा अँगल ठरवतं. द चॉईस ऑफ द कॅमेरा अँगल किपिंग द व्ह्युअर इन द स्टोरी इन द माइंड. म्हणजे कॅमेरा अँगल सिलेक्ट करून ऑडियन्सला व्हिज्युअल्स त्यांच्या माइंडमध्ये ठरवलं जातं. तर नाऊ दिस इज द व्हिज्युअल. आपण फ्रंट साइडला हा व्हिज्युअल बघतोय. दिस इज लिटिल बिट लो अँगल. कॅमेरा अँगलचे 2-3 प्रकार आहेत, जसं की लो अँगल, हाय अँगल. जसं आता लो अँगल काहीतरी वेगळं इंटरप्रिट करते. लो अँगल जेव्हा वापरलं तेव्हा ते पॉवरफुल लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर असेल असं इंटरप्रिट करते. बट व्हेन वी यूज हाय अँगल, जेव्हा आपण हाय अँगल वापरतो तेव्हा ते पॉवरलेस कॅरेक्टर इंटरप्रिट करते. म्हणजे काय तर एखादं कॅरेक्टर जेव्हा अप्पर साईडला कॅमेरा ठेवून वापरला असतो, कॅरेक्टरच्या वर साईड डोक्यावर कॅमेरा ठेवून जेव्हा एखादा कॅमेरा अँगल घेतलेला असतो तेव्हा ते कॅरेक्टर डॉमिनेंट होतं, पॉवरलेस होतं. आणि जेव्हा एखादं कॅरेक्टर खालच्या साईडला वापरलेलं असतं, कॅमेरा लो साईडला वापरून जर ते कॅरेक्टर दिसत असेल, व्हिज्युअली दिसत असेल आपल्याला, तर ते पॉवरफुल झालेलं असतं, लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. असे अनेक फिल्म्स आहेत की जेव्हा कॅरेक्टरची, जेव्हा हिरोची एंट्री होते तेव्हा लो अँगलला एंट्री होते बरेचदा हिरोची. असं का होतं? कारण तो हिरो इंट्रोड्यूस झालेला असतो, त्याचं हिरोइझम जे आहे ते इंटरप्रिट करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी लो अँगल कॅमेरा वापरलेला असतो. म्हणजे आणि अँगल कोणत्या अँगलनं आपल्याला व्हिज्युअल दिसतोय तोच अँगल आपल्या माइंडमध्ये सायकोलॉजिकली तो अँगल आपल्या ऑडियन्सवर इफेक्ट करत असतो आणि आपण त्याच पद्धतीने त्या व्हिज्युअल सोबत अटॅच होत असतो. देन कंटिन्युटी. व्हॉट इज कंटिन्युटी? इट रेफर्स स्मूथ, कंटिन्युअस अँड लॉजिकल फ्लो ऑफ द स्टोरी टेलिंग व्हिज्युअली. म्हणजे स्टोरी टेलिंगची एक कंटिन्युटी असते, एक फ्लो असतो, त्याची एक कंटिन्युटी असली पाहिजे. म्हणजे स्टार्ट, मिडल, एंड हा झाला फ्लो. म्हणजे कोणत्याही स्टोरीला, कोणत्याही कथेला एक फ्लो असला पाहिजे आणि त्या फ्लो मध्येच ती कथा सांगितली गेली पाहिजे. अदरवाईज ती जर कंटिन्युटी ब्रेक झाली किंवा तो जर फ्लो तुटला तर ऑडियन्सचं कन्फ्युजन होईल. म्हणजे जी भाषा, जी लँग्वेज किंवा जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ऑडियन्स सोबत व्हिज्युअल थ्रू, ते कम्युनिकेशन ब्रेक होईल किंवा मिसअंडरस्टँडिंग होईल. म्हणून कंटिन्युटी असणं त्या व्हिज्युअल्समध्ये, व्हिज्युअल सिक्वेन्समध्ये, त्या स्टोरी टेलिंगमध्ये व्हिज्युअली फार महत्वाचं असतं. सो कॅन बी अचिव्ड इन कीपिंग इमेज क्लोज टू पॉसिबल रिअल लाईफ. आणि त्या इमेज ज्या आहेत त्या ऑलवेज रिअल स्टोरी सोबत आणि रिअल लाईफ सोबत कनेक्ट होणाऱ्या असल्या पाहिजेत. कंटिन्युटी आणि अनेक गोष्टींमध्ये आपण हे करू शकतो, काय म्हणतो त्याला डिफाईन करू शकतो. जसं की टाइम अँड स्पेस, सिनेमॅटिक टाइम अँड स्पेस. फॉर एक्झाम्पल मी आता आधी उदाहरण तुम्हाला सांगितलं की बराचसा स्टोरी टाइम हा बराचसा मोठा असतो, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, आणि तो टाइम आपल्याला 3 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये मांडलेला असतो. मग तो टाइम कंटिन्युअस प्रोसेसमध्ये विदाऊट ब्रेकिंग, विदाऊट कन्फ्युजन ऑडियन्स नंतर दुसरी घटना, त्या घटनेचं कनेक्शन दुसऱ्या तिसऱ्या घटनेला, आणि असा जो फ्लो फिल्म मध्ये 3 तासामध्ये आपल्याला मिळतो तो असतो कंटिन्युटी ऑफ टाइम. अँड स्पेस म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल मी इथे बसलेलो आहे आणि इथले जे एलिमेंट माझे आहेत ते जर मी एका शॉटमध्ये, तर माझ्या हातात माऊस आहे आणि हा इथं माऊस ठेवलेला आहे, आणि हा माऊस जर दुसऱ्या शॉटमध्ये जर दिसला नाही तर तिथं काहीतरी मिसिंग वाटेल आपल्याला, किंवा हे कीबोर्ड मला जर इथं दुसऱ्या शॉटमध्ये दिसलं नाही तर ते मिसिंग होईल. फार कदाचित ऑडियन्सचं फार लक्ष जाणार नाही, पण ती स्पेस जी आहे ती एम्प्टी स्पेस होईल आणि मग कदाचित त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. सो दिस इज द स्पेस कंटिन्युटी. सो ही कंटिन्युटी कॉर्डिनेशन करणं व्हिज्युअली फार महत्वाचं आहे. फार कम्युनिकेशन प्रॉपर पद्धतीने होण्यासाठी कंटिन्युटी मेंटेन ठेवणं मग गरजेचं आहे. ते जर
कंटिन्युटी मेंटेन ठेवली नाही तर त्याला कंटिन्युटी ब्रेक झाली असं एक शब्द इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. देर आर सम शॉर्ट साइजेस, म्हणजे सिनेमॅटोग्राफी करत असताना जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की इमेज साईज अँड इमेज अँगल. इमेज साईज काय आहे आणि इमेज अँगल काय आहे याचा प्रभाव नेहमी ऑडियन्सवर होत असतो. म्हणजे ऑडियन्स कशा थ्रू बघते तर इमेज साईज आणि इमेज कॅमेरा अँगल आणि कॅमेरा मुवमेंट याच्या थ्रू व्हिज्युअलला बघत असते आणि त्याच्याच थ्रू आपण इंटरप्रिटेशन त्याचं करत असतो. सो शॉर्ट साइजेस किंवा कॅमेरा शॉर्ट साइजेस काय आहे तर ELS एक्स्ट्रीम लॉंग शॉट, मिड लॉंग शॉट, मिड शॉट, MCU मिड क्लोजअप शॉट, CU क्लोजअप शॉट आणि एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट. दीज आर द कॅमेरा साईज. कॅमेरा अँगल म्हणजे आपल्याला मिळालेला पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्या फ्रेम मध्ये जसं म्हटलं की त्या फ्रेम मध्ये किती एलिमेंट कंपोज होणार आहे दॅट इज द कॅमेरा शॉर्ट साईज, म्हणजे ती असते कॅमेरा शॉर्ट साईज. सो प्रत्येक शॉर्ट साईजला एक डिफरंट मिनिंग असतं आणि प्रत्येक त्या मिनिंगनुसार त्या अर्थानं तो शॉर्ट फिल्म मध्ये वापरला जातो. जर तो शॉर्ट रॅन्डमली कॅमेरा घेतला आणि शूट केलं आणि मग वापरला शॉट असं होत नाही. कॅमेरा रॅन्डमली वापरला जात नाही, तो फार क्रिएटिव्हली आणि फार शॉर्ट साईज हे असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपली लँग्वेज जी आहे ती भाषा जी आहे ती परिपूर्ण होऊ शकते. सो एक्स्ट्रीम लॉंग शॉट, एक्स्ट्रीम वाईड शॉट म्हणजे जेव्हा आपल्याला फार मोठा एरिया कॅमेरामध्ये कंपोज केलेला दिसतो, म्हणजे वाईड अँगल व्ह्यू आपल्याला दिसतो. जनरली हा शॉट एक्सटेरियर घेतला जातो, म्हणजे एखादं फार मोठं मैदान असेल, फार मोठा एरिया असेल किंवा फार मोठं व्हिज्युअल्स असेल तिथं घेतला जातो. आणि हा इस्टॅब्लिशिंग शॉट म्हणून एखादं लोकेशन इस्टॅब्लिश करायचं आहे, एखाद्या स्थळाची माहिती द्यायची आहे, एखाद्या फिल्मच्या सुरुवातीला ही फिल्म, ही स्टोरी, ही घटना कुठं घडणार आहे हे सांगायचं आहे, तेव्हा हा शॉट वापरला जातो. फॉर एक्झाम्पल शोले फिल्म सगळ्यांनी बघितली म्हणून शोलेचं उदाहरण देतो. सुरुवातीचा शॉट आहे की एक मोठी ट्रेन येते, ट्रेन येत असते आणि तिथे एक रेल्वे स्टेशन दिसतं आणि त्याच्या बाजूला फार मोठं ग्राउंड दिसतं आणि मग ती ट्रेन येते. फार वाईड शॉट घेतलेला आहे, मोठ्या साईडला शॉट घेतलेला आहे आणि मग तो शॉट असा पॅन होतो. याचा अर्थ काय की या लोकेशनमध्ये, या ठिकाणी, या गावात ही घटना किंवा ही स्टोरी, हे कथानक घडणार आहे हे इस्टॅब्लिश करण्यासाठी, ते लोकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी वापरलेला तो एक्स्ट्रीम लॉंग शॉट असतो. आता तो व्ह्यू जेव्हा ऑडियन्स म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण डायरेक्टली कनेक्ट होतो. आपल्या माइंडमध्ये असतं की असं व्हिज्युअल्स, असं गाव, अशी परिस्थिती किंवा असं लोकेशन इथं आहे आणि त्या लोकेशन सोबत आपण हळूहळू कनेक्ट होत जातो. सो दिस इज द एक्स्ट्रीम लॉंग शॉट. एक्स्ट्रीम लॉंग शॉटचं उदाहरण बघा की तिथं कॅरेक्टर बद्दल फार डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही, पण ऍटमॉस्फिअर, त्या लोकेशन आणि त्या सगळ्या सराउंडिंग बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्या सराउंडिंगचं बॅकग्राऊंडची इन्फॉर्मेशन जास्त याच्यामध्ये असते रादर दॅन कॅरेक्टर. देन लॉंग शॉट और वाईड शॉट, इट्स अ फुल बॉडी शॉट. म्हणजे शॉर्ट साईज ही शक्यतो आपण ह्युमन बॉडी कन्सिडर करून घेत असतो, म्हणजे माणसाची बॉडी किंवा ह्युमन बॉडी आपण कन्सिडर करून ती घेत असतो. सो जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण पूर्ण कंपोज करतो, फ्रेमिंग करतो, फ्रेम जेव्हा आपण बघितलं, फ्रेम युनिट हे बघितलं, त्या फ्रेम मध्ये पूर्ण शॉट, पूर्ण व्यक्तीला जेव्हा आपण कंपोज करतो तेव्हा त्याला आपण लॉंग शॉट म्हणतो. हे काय करतं तर कॅरेक्टरचा कॉन्ट्रास्ट आणि त्या सराउंडिंग म्हणजे त्या ऍटमॉस्फिअरचं आणि त्या कॅरेक्टरचं रिलेशन मध्ये आपल्याला कॅरेक्टर काय हे इस्टॅब्लिश होत नाही, त्या वातावरण फक्त आपल्याला दिसतंय. पण लॉंग शॉट हा थोडासा त्याच्यापेक्षा जवळ गेलेला असतो, त्या व्यक्तीच्या जवळ गेलेला असतो, त्याच्या बॉडी सोबत अटॅच झालेला असतो आणि मग आपण त्या व्यक्तीचं सराउंडिंग काय आहे त्या व्यक्तीसोबत ते आपण त्या शॉटमध्ये इस्टॅब्लिश करतो. दिस इज द लॉंग शॉट. म्हणजे हा व्यक्ती इथं बसलेला, जे आजूबाजूचं सराउंडिंग, आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर आणि ती व्यक्ती यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी रादर फिल्मचा सीनचा पहिला शॉट बरेचदा लॉंग शॉट म्हणून वापरला जातो. म्हणजे तो सीन इस्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा बरेचदा, ते दृश्य इस्टॅब्लिश करण्यासाठी बरेचदा हा शॉट वापरला जातो. याच्यामध्ये कॅरेक्टरचा कॉस्ट्युम, त्याच्या मुवमेंट्स, त्याच्या जेस्चर्स ह्या आपल्याला स्पष्टपणे दिसत असतात आणि मग आपण त्या कॉस्ट्युम मधून, त्याच्या मुवमेंट मधून, त्याच्या एक्सप्रेशन मधून, त्या जेस्चर्स मधून त्या कॅरेक्टर सोबत कनेक्ट होत जातो, त्या दृश्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातो. दिस इज द मिड शॉट कंपोज फ्रॉम द वेस्ट टू हेड, म्हणजे डोक्यापासून तर वेस्ट पर्यंत
वेस्ट पर्यंत कंपोज केलेला शॉट कोणता असतो तर मिड शॉट असतो. हा शॉट आणखी जास्त डिटेलिंग कॅरेक्टरच्या डिटेलमध्ये जातो, आणखी त्या व्यक्तीच्या जास्त डिटेलमध्ये जातो आणि त्याच्या फेशियल एक्सप्रेशन बद्दल, त्याच्या डायलॉग एक्सप्रेशन बद्दल, त्याच्या बॉडी लँग्वेज बद्दल जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. म्हणजे आपण त्या कॅरेक्टरच्या व्हिज्युअली त्या कॅरेक्टरच्या विदाऊट डायलॉग, विदाऊट वर्ड वी कनेक्ट, ऑडियन्स कनेक्ट विथ धिस कॅरेक्टर. त्या ऑडियन्स सोबत आपण कनेक्ट झालेलो असतो, त्या व्हिज्युअल सोबत कनेक्ट झालेलो असतो. दिस इज द मिड शॉट. हा मिड शॉट आहे, म्हणजे कमरेच्या वर डोक्यापर्यंत कंपोज केलेला शॉट. आता इथं बाकी बॅकग्राऊंड दिसते, पण आपलं कॉन्सन्ट्रेशन कशावर होतंय तर त्या व्हिज्युअलवर होतंय, म्हणजे त्या व्यक्तीवर होतोय, त्या कॅरेक्टरवर होतोय. आणि त्याचे मग व्हिज्युअल, त्याची बॉडी पोझिशन, त्याचे हात, त्याची प्रॉपर्टी, त्यानं यूज केलेली प्रॉपर्टी आणि त्याचे फेशियल एक्सप्रेशन यावर आपण कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे आपण इन कम्पॅरिझन टू लॉंग शॉट वी मोर क्लोज टू दी कॅरेक्टर. आपण कॅरेक्टरच्या जास्त क्लोज मध्ये आहोत लॉंग शॉटच्या कम्पॅरिझन मध्ये. म्हणजे आपण इमोशनली, फिजिकली त्या कॅरेक्टर सोबत अटॅच होतो आणि आपलं ऑडियन्स म्हणून कॉन्सन्ट्रेशन त्या शब्द करतो. तसं हा याचा शब्दच आहे. म्हणजे जेव्हा आपण शॉट वापरतो तर दिस इज द ग्रामर. मिड क्लोजअप. मिड क्लोजअप, मिड क्लोजअप हा चेस्ट टू हेड असा फ्रेमिंग केला जातो. ह्युमन फिगर हे हेड टू बिटवीन द शोल्डर्स, म्हणजे चेस्ट किंवा शोल्डरच्या मध्ये जेव्हा आपण ह्युमन फिगरला कंपोज करतो तेव्हा आपल्याला तो मिड क्लोजअप हा शॉट होतो. मिड क्लोजअप शॉट मध्ये आपल्याला बाकी एलिमेंट सगळे गेलेले असतात. बाजूचं बॅकग्राऊंडचं फार कर्तव्य नसतं, पण ह्युमन बॉडी काय सांगते, ह्युमन एक्सप्रेशन काय सांगतात, फेशियल एक्सप्रेशन काय सांगतात, हे फार महत्वाचे असतात. बरेचदा हा शॉट स्पेशल डायलॉग बोलण्यासाठी, आता मी काही डायलॉग काढले होते पण वेळेवर मी तुम्हाला काही दाखवणार नाही, स्पेशल डायलॉग बोलण्यासाठी किंवा त्या डायलॉगवर, त्या एक्सप्रेशनवर भर देण्यासाठी आणि त्यावर ऑडियन्सचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी स्पेशली हा शॉट वापरला जातो. क्लोजअप शॉटचं आणखी भरपूर महत्व आहे. या शॉटमध्ये आपण भरपूर इन्व्हॉल्व्ह झालो असतो, त्या कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो. इन्व्हॉल्व्ह म्हणजे कॅरेक्टरच्या आणि ऑडियन्सच्या भावना एकत्र होतात. जेव्हा एकत्र होतात तेव्हा ती भाषा, डायरेक्टरच्या मनातली भाषा, डायरेक्टरच्या मनातली कल्पना एक्झॅक्टली ऑडियन्सच्या मनापर्यंत पोहोचलेली असते. डायरेक्टरच्या भावना ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून ऑडियन्सच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचे शॉर्ट साइजेस वापरले जातात. आता याचं फार उदाहरण, आता बरेचदा वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बरेचसे इमोशनल फिल्म बघतो, म्हणजे बॉलिवूडचे टिपिकल इमोशनल फिल्म जे आहेत ते आपण बघतो आणि आपल्याला ऑटोमॅटिक रडायला येतं, ऑटोमॅटिक कधीतरी हसायला येतं. हे का होतं बरं का? आपल्याला हे माहित असतं की आपण फिल्म बघतोय, सगळं खोटं खोटं बघतोय, पण तरी आपण त्या लँग्वेजमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो. कारण त्या पद्धतीनं ते शॉर्ट साईज, सिनेमॅटिक लँग्वेज, ती लँग्वेज त्या पद्धतीने आपल्या समोर आलेली असते. अँड दॅट्स वाय वी इन्व्हॉल्व्ह इन दॅट कॅरेक्टर. आपण त्या कॅरेक्टरमध्ये त्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह होत जातो आणि मग आपल्याला ते इमोशन्स, कॅरेक्टरचे इमोशन्स हे आपल्याला वाटायला लागतात. तो हिरो हा आपल्या जवळचा वाटायला लागतो आणि आपण मग त्याला दुःख झालं की रडतो, त्याला आनंद झाला की हसतो. ह्या इमोशन्स जे आहेत ते इमोशन आपल्या त्या कॅरेक्टर सोबत त्या शॉर्ट साईज मुळे अटॅच झालेले असतात. दॅट्स वाय क्लोजअप शॉट्स इज मोर इमोशनल शॉट. देन क्लोजअप और हेड शॉट. फ्रेम कॅरेक्टर वॉज जस्ट अबोव द हेड. मी डायरेक्ट एक्स्ट्रीम क्लोजअप शॉटवर येईल. क्लोजअप शॉट हा त्यापेक्षा जास्त कनेक्ट होत असतो त्याच्या आय सोबत, डोळ्यांसोबत आणि फेशियल एक्सप्रेशन सोबत. दिस इज द क्लोजअप शॉट अँड एक्स्ट्रीम क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट कशासाठी वापरला जातो तर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवर फोकस करण्यासाठी, एखाद्या एलिमेंटचं, एखाद्या प्रॉपर्टीचा कनेक्शन त्या सीन सोबत अटॅच करण्यासाठी किंवा एखादी स्पेशल एक्सप्रेशन दाखवण्यासाठी एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट वापरला जातो. एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये फार कॅमेरा हा फार जवळ गेलेला असतो त्या एलिमेंटच्या, म्हणजे इथे डोळे कंपोज केलेले आहेत, त्या डोळ्यांच्या फार जवळ गेलेला असतो. आणि आता फक्त आपलं एवढ्या मोठ्या पडद्यावर आपल्याला काय दिसत असतं तर फक्त त्या कॅरेक्टरचे डोळे दिसतात. म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट त्या प्रॉपर्टी सोबत, त्या व्यक्तीसोबत किंवा त्या गोष्टीसोबत इथं आपला होतोय. म्हणजे त्या डोळ्यासोबत आय टू आय कॉन्टॅक्ट होतोय. म्हणजे आपण ऑडियन्सच्या डोळ्यात डोळे टाकून ते कॅरेक्टर आपल्याला सांगतोय, एक्सप्रेस होतोय, बोलतोय. दिस इज द शॉर्ट साइजेस. मी थोडं फास्ट जातोय. देन साऊंड. साऊंड इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन अवर व्हिज्युअल लँग्वेज. हे साऊंड हा व्हिज्युअल लँग्वेज मधला फार महत्वाचा पार्ट आहे.
sound engage movie going audience in the नंबर ऑफ वेज. म्हणजे अनेक पद्धतीनं साऊंड हा आपल्या व्हिज्युअल्स मध्ये इन्व्हॉल्व होत असतो आणि साऊंड हा त्या दृश्यांना, त्या व्हिज्युअल्सला, त्या इमेजेसला ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी सपोर्टिव्ह ऍक्ट करत असतो, सपोर्ट करत असतो. म्हणजे ते इमोशन जर व्हिज्युअल मधून कमी पडत असतील तर साऊंड ते व्हिज्युअल्स, ते इमोशन्स, ते भावना, ते कथा, ती कल्पना ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी साऊंड मदत करत असतो. अनेक पद्धतीनं त्याचे आपण प्रकार सुद्धा साऊंडचे बघूयात की वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण साऊंडला काय आपण डिव्हाइड करू शकतो. जसं की डायलॉग इज अ टाइप्स ऑफ साऊंड. म्हणजे डायलॉग हा साऊंडचाच प्रकार आहे. नॅरेशन, अनेक फिल्ममध्ये बरोबर नॅरेशन असं असतं, तर नॅरेशन हा साऊंडचा प्रकार आहे. साऊंड इफेक्ट, कोणाचा तरी माईक म्यूट करा तुमचे सगळ्यांचे. डिस्टर्ब नका करू ना. केले सर. मध्ये डिवाइड करू शकतो. प्लीज कंटिन्यू. डायलॉग, नॅरेशन, साऊंड इफेक्ट, फोली अँड म्युझिक. दिस इज द साऊंड. हा या पद्धतीनं ऑलवेज व्हिज्युअल्सला सपोर्ट करत असतो. जिथं व्हिज्युअल्स कमी पडतात किंवा कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा असतो तिथं डायलॉग वापरले जातात. आता फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल मला तुम्हाला डायलॉगचं स्पेशली दाखवता येईल बरं. दिस इज द साऊंड. सर ऐकायला येतोय? सर आवाज येतोय? हो सर. हो येतोय. फुल स्क्रीन करून घ्या सर युट्यूबला. एकच. दिस इज अगेन अनदर एक्झाम्पल ऑफ लो अँगल शॉट. जसं आपण लो अँगल बघितला होता त्याचा अनदर एक्झाम्पल. हा शॉट दिस इज द शॉट. ही फिल्म सगळ्यांनी बघितली म्हणून याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. मिस्टर इंडिया ही फिल्म आहे आणि यामध्ये या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शनच या शॉटनं झालेलं आहे. म्हणजे लार्जर दॅन लाईफ हे कॅरेक्टर जिथं दाखवलेलं आहे आणि ते दाखवण्यासाठी हा शॉट खुश हुआ. आता अगेन बघा की हा डायलॉग फार महत्वाचा डायलॉग आहे. मोक्यांब खुश हुआ फार युनिव्हर्सली फेमस झालेला हा डायलॉग आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा आणखी लो अँगल लॉंग शॉट वरून क्लोज शॉटवर कन्वर्ट झालेलो आहे. दिस इज द लँग्वेज ऑफ. आणि तो डायलॉग वर कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी, त्याच्या एक्सप्रेशनवर कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी सिनेमॅटोग्राफरनं, डायरेक्टरनं काय केलंय, ऑडियन्सला लॉंग शॉट वरून क्लोजअप मध्ये घेऊन गेलाय. म्हणजे बाकी डिस्ट्रॅक्शन आपल्याला व्हिज्युअली कोणतंच नाहीये. डायरेक्टली आपण कशावर कन्वर्ट होतोय तर व्हिज्युअलवर कन्वर्ट होतोय, त्याच्या डायलॉगवर कन्वर्ट होतोय आणि डायलॉगवर फोकस होतोय. आणि त्यामुळे हा डायलॉग आपल्या डोक्यात जातो आणि लक्षात राहतो. दिस इज द कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन. हे व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे. खुश हुआ. फार एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवणार नाही वेळेअभावी. कम टू ऑन आवर टॉपिक. सो दिस इज द डायलॉग. नॅरेशन. आता नॅरेशनचं मी उदाहरण तुम्हाला तसंच सांगतो. जेव्हा लगान फिल्म सुरू होते अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने, तर ते नॅरेशननं सुरू होते. अशा अनेक फिल्म पहिले नॅरेशननं सुरू होतात आणि मग त्या फिल्म व्हिज्युअल्स ओपन होते. तर त्याची बॅकग्राऊंड स्टोरी सांगण्यासाठी नॅरेशन वापरलं जातं. किंवा डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये बरेचदा नॅरेशन असतं, त्याला आपण व्हॉइस ओव्हर असं म्हणतो. त्याला आपण ते सपोर्टिव्ह असतं इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी बाय साऊंड. साऊंड इफेक्ट. साऊंड इफेक्ट काय असतात तर साऊंड इफेक्ट हे दोन टाईपचे असतात. म्हणजे साऊंड इफेक्ट हा बरेचदा नॉन डायजेटिक मध्ये सुद्धा मोडतो. साऊंडचे दोन प्रकार पडतात, डायजेटिक साऊंड आणि नॉन डायजेटिक साऊंड. नेटमध्ये हा बरेचदा प्रश्न विचारला जातो. थोडस कॉन्सन्ट्रेट करा की डायजेटिक साऊंड आणि नॉन डायजेटिक साऊंड. डायजेटिक साऊंड म्हणजे काय की जेव्हा एखादं दृश्य आपल्याला व्हिज्युअली दिसतंय आणि त्या दृश्यासोबतच अटॅच असलेला साऊंड म्हणजे डायजेटिक साऊंड. अँड जेव्हा एखादं दृश्य आपल्याला व्हिज्युअली दिसत नाहीये किंवा एखादं एलिमेंट दिसत नाहीये पण त्याचा आवाज मात्र येतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एका रूम मध्ये आहोत आणि बाहेरून एखादी गाडी जाते किंवा ट्रेन जाते आणि त्या ट्रेनचा आवाज येतोय, दॅट इज नॉन डायजेटिक साऊंड.
आणि तो साऊंड इफेक्ट म्हणून वापरलेला असतो. म्हणजे ट्रेनचा आवाज जो आहे तो तिथं पोस्ट प्रोडक्शन मध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्याला म्हणतात साऊंड इफेक्ट्स. फोली साऊंड काय असतो? फोली साऊंड हे जे सगळे साऊंड इफेक्ट्स आहेत किंवा जे लाईव्ह लोकेशनला जे साऊंड इफेक्ट्स रेकॉर्ड होत नाहीत, साऊंड रेकॉर्ड होत नाहीत, त्याला फोलीमध्ये तयार करून त्याचे साऊंड इफेक्ट्स टाकले जातात. आणि म्युझिक तर सगळ्यांना माहितीये की इमोशन्स, भावना, मूड क्रिएट करण्यासाठी म्युझिक आपल्याला वापरलं जातं. म्हणजे बरेचदा एखादा सॅड सीन असेल तर तिथं सॅड म्युझिक वापरलं जातं, हॅपी सीन असेल तर हॅपी म्युझिक वापरलं जातं. आणि म्युझिकची तर इंडियन फिल्म इंडस्ट्रीला किंवा इंडियन सिनेमाचं तर फार मोठी हिस्ट्री आहे म्युझिकची. त्यावर फार मोठं बोलता येईल, कारण सॉन्ग, इंडियन सॉन्ग किंवा बॉलिवूड सॉन्ग हा सेपरेट चॅप्टर होऊ शकतो जेव्हा आपण म्युझिकवर बोलतो तेव्हा. आणि मी आता फार साऊंड मध्ये किंवा म्युझिक मध्ये जाणार नाही किंवा सॉन्ग मध्ये जाणार नाही, कारण बॉलिवूड सॉन्गला आपण सुरुवातीपासून सॉन्गनी म्हणजे आपण जर गुरुच्या फिल्म बघितल्या किंवा त्या आधीच्या पण फिल्म बघितल्या तर तेव्हा सॉन्ग हे स्टोरी टेलिंगचा किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी, तिथं स्टोरी कन्व्हे करण्यासाठी किंवा स्टोरी झालेला दिसतो. पुढे जाऊयात. देन एडिटिंग. व्हॉट इज एडिटिंग? एडिटिंग इज द वन ऑफ द एलिमेंट ऑफ व्हिज्युअल लँग्वेज. सो करेक्टिंग, रिअरेंजिंग अँड मॉडिफाईंग एक्झिस्टिंग मटेरियल. म्हणजे जे आपल्याकडे एक्झिस्टिंग मटेरियल आहे, सिनेमॅटोग्राफरनं शूट करून दिलेलं जे मटेरियल आहे ते एका सिक्वेन्स मध्ये आपल्याला करेक्ट ऍक्च्युअल शॉट ते एका सिक्वेन्स मध्ये मांडणे. स्टोरी टेलिंग होईल डायरेक्टरने किंवा रायटरने व्हिज्युअलाइज केलेल्या सिक्वेन्स मध्ये ते व्हिज्युअल्स अरेंज करणे, त्याला मॉडिफाय करणे, त्याला रिअरेंज करणे, त्यावर संस्कार करणे म्हणजे एडिटिंग होय. एडिटिंग इज अरेंजिंग द डिफरंट शॉर्ट कॉन्टॅक्ट इन कंपोजिबल स्टोरी. म्हणजे स्टोरी जी आहे, कंपोज केलेली स्टोरी जी आहे त्या सिक्वेन्स मध्ये शॉर्ट मांडून त्यावर संस्कार करणे म्हणजे एडिटिंग होय. तर याला फार आणखी आपण एलोबरेट करू शकतो. पण एडिटिंगचे पुन्हा आणखी आपण असं म्हणू शकतो इन शॉर्ट मध्ये की अनावश्यक भाग काढून, जसं न्यूज मध्ये म्हणतो की तो काढून आपल्याला आवश्यक शॉर्ट एका सिक्वेन्स मध्ये, मिनिंगफुल सिक्वेन्स मध्ये मांडणं आणि त्या सीनला एक मिनिंग क्रिएट करणं, त्याला स्टार्ट, मिडल, एंड या सिक्वेन्स मध्ये मांडून ते एक कंपाईल करणं म्हणजे एडिटिंग होय. ज्यामध्ये अनेक गोष्टी येतात एडिटिंग मध्ये. मग साऊंड एडिटिंग येतं, व्हिज्युअल एडिटिंग येतं, ग्राफिक्स एडिटिंग येतं, टायटलिंग येतं, कलर करेक्शन येतं. अशा अनेक गोष्टी या एडिटिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. यातला फक्त एक छोटासा महत्वाचा भाग मी डिस्प्ले करायला इथं की जे नेटमध्ये बरेचदा किंवा नेट सेटमध्ये बरेचदा वापरलं जातं, जसं विचारलं जातात माझ्या अनुभवानुसार की जसं जम्प कट, मॅच कट, स्प्लिट स्क्रीन, ओव्हरले, मोन्ताज असे यावर बरेचदा क्वेश्चन नेट सेटमध्ये आलेले दिसतात आपल्याला. सो अ पीस इन अ टाइम ऑर स्पेस इन अ कट फ्रॉम द फ्रेम. म्हणजे दोन शॉटला जेव्हा एकत्र जोडतो याला एडिटिंग म्हणतात. दोन शॉट आहेत त्याला एकत्र जोडणं म्हणजे एडिटिंग म्हणतात. आणि त्या जोडल्याला जिथं आपण तो जोडला जातो त्याला कट म्हणतात. पण हा कट स्मूथ होणं किंवा जम्प होणं हे दोन प्रकार आहेत. स्मूथ कट आणि जम्प कट. जम्प कट म्हणजे काय की हे व्हिज्युअल वेगळ्या अँगलचं आहे आणि हे व्हिज्युअल वेगळ्या अँगलचं आहे आणि डेलिबरेटली हे व्हिज्युअल्स दोन वेगळे आहेत हे दाखवण्याचा जिथं प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला जम्प कट म्हणतात. ऑडियन्सला तो कट झालेला जो असतो तो लक्षात येतो आणि मग आपण एका शॉटवरून दुसऱ्या शॉटवर जेव्हा आपण ट्रान्सफर होतो तेव्हा तो कट डेलिबरेटली जम्प करून गेल्यासारखा वाटतो म्हणून त्याला आपण जम्प कट म्हणतो. मॅच कट म्हणजे काय की जो कट, जसं मी म्हटलं की हा कट मॅच कट अजिबात लक्षात येतच नाही. एका शॉटमधून दुसऱ्या शॉटमध्ये ट्रान्सफर होताना आपण इतकं इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की आपण एका शॉटमधून दुसऱ्या शॉटमध्ये ट्रान्सफर झालेला कळत नाही, त्याला आपण मॅच कट म्हणतो. स्प्लिट स्क्रीन. मोर दॅन वन शॉट इज व्हिजिबल ऑन द स्क्रीन सायमल्टेनियसली. एकाच स्क्रीनमध्ये सायमल्टेनियसली एकापेक्षा जास्त शॉट जर आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील तर त्याला स्प्लिट स्क्रीन असं म्हणतात. नेटमध्ये बरेचदा हा क्वेश्चन विचारला गेलेला याच्यावर विचारला गेलेला आहे. ओव्हरले वन शॉट सुपर इम्पोज ऑन अदर अँड ड्रामॅटिक इफेक्ट. बरेचदा काय होतं की एक शॉट हा आपला हळूहळू जातो, त्याला डिझॉल्व असं म्हणतो आपण, आणि त्यावर दुसरा शॉट हा सुपर इम्पोज होत असतो आणि मग याचं अस्तित्व संपतं आणि हा शॉट आपल्याला पूर्ण स्क्रीनवर दिसतो. म्हणजे काय, आपण त्या शॉटला त्यावर ओव्हरले केलेलं असतं म्हणून त्याला ओव्हरले शॉट असं म्हणतात. मोन्ताज. अ नंबर ऑफ शॉट लिंक्ड टुगेदर थ्रू थीम ऑर टाइम. बरेचदा नंबर ऑफ शॉट मोन्ताजच्या थ्रू वापरले जातात. फॉर एक्झाम्पल आता एखादा टाइम स्पॅन जर आपल्याला दाखवायचा असेल आणि स्टोरी जर
आपल्याला फार पटपट पुढे न्यायची असेल, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं दिवसातलं शेड्यूल आपल्याला दाखवायचं असेल, पण ते पूर्ण 24 तासाचं शेड्यूल आपल्याला 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात संपवायचं असेल, तर त्यातल्या प्रॉमिनंट घटना ह्या आपल्याला काही शॉर्टमध्ये एकामागोमाग वापरून त्याचे मोनताज त्याला वापरले जातात आणि तो दिवस संपून टाकला जातो आणि देन मग आपण दुसऱ्या सीनवर कन्व्हर्ट होतो. त्याला आपण मोनताज सीन किंवा मोनताज शॉट असे म्हणतो. बरेचदा तो टाइम स्पॅन एक्सप्लेन करण्यासाठी ते मोनताज शॉट वापरले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर इथून कॉलेजवरून जर घरी जायचं असेल तर एक कॉलेजचा शॉट, एक मधल्या रस्त्याचा शॉट आणि एक डायरेक्ट घरातल्या दारातला शॉट. दिस इज द मोनताज शॉट. म्हणजे हे 3 शॉट वापरले की माझं इथून तिथपर्यंत जाण्याचा जो 10 मिनिटाचा प्रवास आहे तो 3 शॉट मध्ये संपून जातो. दिस इज द मोनताज शॉट. तर यावर बरेचदा आपल्याला ही आहे लँग्वेज आणि हे सगळे व्हिज्युअल ही आपल्याला कन्व्हे होत असतात किंवा व्हिज्युअली आपण त्यासोबत ते आपल्याला पटत असतं, आपण त्याला कन्सिडर करत असतो आणि त्याच्यानुसार आपण ते इंटरप्रिट सुद्धा करत असतो. देन मेजिन सीन्स. मेजिन सीन लाइटिंग, प्रॉपर्टी, कलर, डेप्थ ऑफ स्पेस, कस्ट्यूम, हेअर, मेकअप अँड शॉर्ट ब्लॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. मी पुन्हा आणखी याला फार थोडं लवकर म्हणजे पुन्हा पटपट संपवण्याचा प्रयत्न करेल. सर मला जर टायमिंग बद्दल थोडं सांगाल तर बरोबर. मी किती टाइम? सर एक 5-10 मिनिट काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिट आहेत सर. हो नाही तसा वेळ संपलाय पण एक 5-10 मिनिट घेऊ शकता तुम्ही. ओके ठीक. मेजिन सीन्स म्हणजे काय, तर एका सीन मध्ये हे सगळे एलिमेंट आपल्याला सायमल्टेनियसली कॅमेरा फक्त व्यक्तीला कंपोज करत नसतो, तर त्या आजूबाजूला बरेचसे एलिमेंट्स असतात. म्हणजे लोकेशन असतं, लोकेशनच्या काही त्यांच्या गोष्टी असतात, सेटिंग असतं म्हणजे ऍक्च्युअल लोकेशन किंवा मग अरेंज केलेलं लोकेशन, त्यामध्ये वापरलेली प्रॉपर्टी. आता मी इथंच सांगतो मला त्यामधली वापरलेली प्रॉपर्टी आणि त्याच्यासोबत वापरलेली ते व्हिज्युअल आणखी कनेक्ट करण्यासाठी वापरलेली लाइटिंग, ह्या सगळ्या गोष्टी एका सीन मध्ये जेव्हा वापरतो तेव्हा आपण त्याला मेजिन सीन मध्ये म्हणतो. मेजिन सीन असं म्हणतो. म्हणजे ऍक्टर, त्यासोबत असलेलं बॅकग्राऊंड सेटअप, ते लोकेशन आणि त्यासोबत त्याला इलिमिनेट करण्यासाठी वापरलेली लाइटिंग, त्यानं वापरलेली प्रॉपर्टी म्हणजे बरेचदा आपण घड्याळ असेल, चष्मा असेल, गॉगल असेल किंवा अनेक ऍक्सेसरीज वापरतो, ती प्रॉपर्टी आणि कलर्स, त्या ऍक्टर, त्या प्रॉपर्टी आणि त्या लोकेशन मधलं डिस्टन्स, स्पेस म्हणजे डेप्थ ऑफ स्पेस, त्याचा कॉस्ट्युम म्हणजे त्याचा ड्रेसअप आणि त्याचा मेकअप, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आपल्यासोबत कम्युनिकेट होत असतात, एकत्र रिलेट होत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्याला आपण मेजिन सीन असं म्हणतो. याला मी त्याच्यामध्ये लाइटिंग मध्ये हाय की लाइटिंग, लो की लाइटिंग हा पण प्रकार आहे, पण मी त्याला स्किप करेल आता आणि डायरेक्ट फिल्म थिअरीवर जाईल. फिल्म थिअरीचे काही प्रकार आहेत, फिल्म थिअरी आहेत, त्या पण मी फार एक्सप्लेन करणार नाही, पण मी फक्त नावं घेईल की फेमिनिस्ट फिल्म थिअरी, ज्या म्हणजे फिल्म थिअरीच्या अनुषंगाने नेट सेटमध्ये भरपूर प्रश्न आपल्याला येताना दिसतात, आलेले दिसतात. फेमिनिस्ट फिल्म थिअरी, मार्क्सिस्ट फिल्म थिअरी, सायको अनालिटिक फिल्म थिअरी, क्वेअर फिल्म थिअरी आणि जर तुम्हाला यामध्ये डीप अभ्यास करायचा असेल तर त्याच्या फिल्मचे काही उदाहरणं मी त्याचे खाली पीपीटी मध्ये दिलेले आहेत. जेव्हा मी पीपीटी शेअर करेल तुम्हाला ते फिल्मचे उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्या फिल्म थिअरीज आहेत आणि हे आपल्याला नेट सेटचा अभ्यास करत असताना मात्र हे आपल्याला फार लक्षात ठेवावं लागतं की वर्ल्ड सिनेमा, ग्लोबल सिनेमा, इंडियन सिनेमा अशा अनेक अर्थाने एक चॅप्टर वाईज आपल्याला नेट सेटमध्ये प्रश्न येत असतात. तर ह्या ज्या थिअरीज आहेत ह्या वर्ल्ड सिनेमाला रिलेट करतात. म्हणजे बरेचसे आता फेमिनिस्ट फिल्म थिअरी बद्दल बोलायचं झालं तर फेमिनिस्ट फिल्म थिअरी ही बरेचदा चेंज झालेली आहे, म्हणजे बरेचदा ते डेव्हलप झालेली आहे. मग ती कुठून सुरुवात झाली, कोणत्या फिल्मनं सुरुवात केली, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, जसं तर लोरा मल्वेचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन या फेमिनिस्ट फिल्म थिअरीमध्ये आहे. आणि मेल गेज ही कन्सेप्ट जी आहे ती लोरा मल्वेनं फेमिनिस्ट फिल्मच्या संदर्भात कॉइन केली होती. तर ह्या ज्या फिल्म मी तुम्हाला खाली लिस्ट दिलेली आहे त्या सगळ्या फेमिनिस्ट थीम मध्ये येतात. मार्क्सिस्ट फिल्म थिअरी काय बोलते तर ते पॉवर स्ट्रक्चर प्रेझेंट करते. ज्या फिल्ममध्ये पॉवर स्ट्रक्चर प्रेझेंट केलेलं असतं, म्हणजे एक वर्ग जो असतो तो फार लो असतो आणि एक वर्ग जो असतो फार श्रीमंत
असं पॉवर स्ट्रक्चर जे आहे ते दाखवलेलं असतं. अलीकडची ऑस्कर मिळालेली फिल्म पॅराडाईज 2019 मध्ये ऑस्कर मिळालेली फिल्म ती मार्क्सिस्ट फिल्म थेअरीचं उदाहरण आहे. फार चांगलं उदाहरण आहे. तुम्ही जर बघितली असेल पॅरासाइट जर तर नक्की बघा, फार चांगलं उदाहरण आहे. तर दिस इज त्या फिल्म थेअरी आहे. मी काही क्वेश्चन्स इथं मांडलेले आहेत याच्या आधी नेट सेटच्या याच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत, तर मी ते एक्सप्लेन करेल काही, म्हणजे कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे मला इथून सांगायचं आहे. तर वर्ड सिनेमा, द वर्ड सिनेमा वॉज कॉइन इन, म्हणजे वर्ड सिनेमा हा शब्द कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या सिनेमामध्ये कॉइन केला होता, म्हणजे कोण आणला होता. तर याचं उदाहरण, याचं एक्झाम्पल फ्रान्स आहे. तर आपल्याला वर्ड सिनेमा पण माहित असला पाहिजे, त्याचा अभ्यास पण आपला थोडाफार असला पाहिजे असं मला या प्रश्नामधून सांगायचं आहे. देन जॉन ग्रिसन कॉइन द टर्म. कोणती टर्म त्यांनी कॉइन केली होती? तर त्यांनी डॉक्युमेंटरी ही टर्म कॉइन केली होती. म्हणजे आपल्याला डायरेक्टरचं पण नॉलेज महत्वाचं आहे, आणि हे टर्म्स जे आहेत डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, आता अलीकडे आलेली वेब सिरीज किंवा वर्ड सिनेमा, पॅरलल सिनेमा, ह्या टर्म काय आहेत ह्या पण अभ्यासणं गरजेचं आहे जर आपल्याला नेट न्यू रिअलिझम ही फार मोठी टर्म आहे, आणि ती कोणत्या फिल्म पासून किंवा कोणत्या डायरेक्टरनं आणलेली आहे आपल्या फिल्म मध्ये. तर याचं आन्सर आहे रॉबर्ट रुसेलिनी. तर न्यू रिअलिझम हा पण फार मोठा, म्हणजे न्यू रिअलिझम मध्ये जे पण प्रकार पडतात, इटालियन न्यू रिअलिझम, अमेरिकन न्यू रिअलिझम, इंडियन न्यू रिअलिझम, फ्रेंच न्यू रिअलिझम, असे प्रकार पडतात. तर ते सुद्धा आपल्याला नेट सेटच्या अनुषंगाने अभ्यासणं गरजेचं आहे. देन द फर्स्ट ऍक्ट ऑफ द स्क्रीन प्ले इज नोन एज स्क्रीन प्ले मध्ये ऍक्ट नुसार स्क्रीन प्ले डिवाइड झालेला असतो. फर्स्ट ऍक्ट, सेकंड ऍक्ट, थर्ड ऍक्ट स्ट्रक्चर असतं, आणि त्याच्यातला फर्स्ट ऍक्ट याला काय म्हणतात तर इट इज कॉल्ड इंट्रो. तर असे सुद्धा साधे सोपे प्रश्न याच्यामध्ये येतात. देन असे जोड्या लावा आपण ज्याला म्हणतो, तर ते प्रश्न सुद्धा याच्यामध्ये येतात बरेचदा. तर हा क्वेश्चन याचं मी आन्सर खाली दिलेला आहे 4 नंबरचं. देन म्हणजे जोड्या लावा कशा, तर इकडे फिल्म निर्माती आणि फिल्म, मग कोणत्या फिल्म निर्मातीच्या कोणत्या फिल्म आहेत. आता हे वर्ड सिनेमाबद्दल इथं बोलल्या गेलेलं आहे, म्हणून हा वर्ड सिनेमाबद्दलचा प्रश्न आहे, म्हणून आपल्याला वर्ड सिनेमाचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे. आता हा इंडियन सिनेमाबद्दल, बॉलिवूड बद्दल विचारलेला प्रश्न आहे, म्हणजे कोणत्या अभिनेते आणि कोणत्या फिल्म, मग कोणत्या अभिनेत्यानं कोणत्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे. तर आपल्याला जर मीडिया संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फिल्मला टाळून चालणार नाही. म्हणजे बॉलिवूड, हॉलिवूड किंवा ओव्हरऑल सिनेमा आपल्याला आपल्या अभ्यासाचा भाग नेहमीच असला पाहिजे, आणि आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. देन डायरेक्टर्स अँड फिल्म्स, दिस इज ऑल्सो वर्ड सिनेमा. तर हे असे काही प्रश्न आहेत. माझ्याकडे असे अनेक पेपर्स आहेत नेट सेटचे की ज्यामध्ये असे अनेक प्रश्न आलेले आहेत. मी काही प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात इथं मांडलेले आहेत. तर माझा प्रश्न मांडण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला कोणत्या लेवलला या एक्झामसाठी सिनेमा म्हणून अभ्यास करावा लागेल किंवा चित्रपट म्हणून अभ्यास करावा लागेल. तर त्याचा नेट सेटचा एक सिलेबस असतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं असतं की वर्ड सिनेमा, म्हणजे त्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे वर्ड सिनेमा, इंडियन सॉंग्स, बॉलिवूड सॉंग्स, किंवा मग त्याच्या थिअरीज, फिल्म थिअरीज आणि टेलिव्हिजन थिअरीज या सगळ्या यामध्ये सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. पण पूर्ण सिलेबस आता हा एका तासामध्ये कव्हर करणं त्या पद्धतीनं शक्य नाही, आणि माझ्या पद्धतीनं हा सब्जेक्ट मी पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मला असं वाटते माझा टाइम ऍक्सेस झालेला आहे, तर मी इथं थांबायला पाहिजे असं मला वाटतं. कुणाला काही प्रश्न असतील किंवा आणखी माझ्याकडे काही मला काही सांगायचं असेल तर मी कोणाला काही विचारायचं असेल तर निश्चित विचारू शकता. अदरवाईज आपण इथे थांबूयात. सर स्क्रीन स्टॉप करा, स्क्रीन शेअर. येस, चालेल. गोपी सर. हा, आणि सर, धन्यवाद. जॉईन झालेले आहेत. हो, आपण लगेचच सुरुवात करू. धन्यवाद राहुल सर. खर तर राहुल सरांनी आपल्या चित्रपट आणि दृश्य संवाद, सिनेमा अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन या त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने कथानक कशा पद्धतीचं असतं, लोकेशन कशा पद्धतीचं असतं, त्या लोकेशनच्या संदर्भात कॅमेरा शॉट्स कसे वापरायचे, दृश्य कसे वापरायचे, त्याच्यानंतर त्याला साऊंड इफेक्ट कसं द्यायचं, एडिटिंग कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण
जेव्हा शूटिंग करतो त्या पद्धतीने कुठले कुठले शॉट्स कशा पद्धतीने जे आवश्यक आहेत ते कशा पद्धतीने तिथे एडिटिंग करायचं, त्याचा लाईट शॉट्स कसे घ्यायचे, त्याच्यानंतर तिथे जी एखादी डॉक्युमेंटरी असेल किंवा सिनेमा असेल, हे तयार करत असताना जे काही निर्माता असेल, दिग्दर्शकांची जी काही कल्पना असेल, ती कल्पना प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचली गेली पाहिजे आणि त्या भावना ज्या आहेत त्यांना प्रेक्षकांनाही असं वाटायला पाहिजे की जे दिग्दर्शकांनी त्या काल्पनिक कथेवरती जे काही निर्मिती केलेली आहे ती पाहत असताना त्या प्रेक्षकालाही असं वाटायला पाहिजे, ते भास निर्माण झालं पाहिजे. अशा पद्धतीने आज त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. निश्चित पद्धतीने नेटसेट आणि पेट परीक्षा देणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे.